नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मेल्टिंग पॉट आणि सलाड बाउल या संकल्पना समजून घ्या. समाज समजून घेण्यासाठी हे अमेरिकन संकल्पना आहेत. तर मेल्टिंग पॉट संकल्पनेमध्ये जे पॉट म्हणजे भांडं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, अमेरिकेत खूप लोक इमिग्रंट्स आहेत, बाहेरून आलेले आहेत. फ्रेंच आहेत, जर्मन आहेत, इटालियन आहेत, ब्रिटिश आहेत, चियन आहेत, त्याच्यानंतर आफ्रिकन पण आहेत. ह्या सगळ्या ज्या आयडेंटिटी आहेत त्या आपल्याला एका पॉटमध्ये टाकायच्या, भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्याला आपण प्रेशराईज करू, एक्सटर्नल हीट देऊ आणि काय करू, त्याची एकच आयडेंटिटी बनवू. ओके, आणि एकच आयडेंटिटी म्हणजे अमेरिकन आयडेंटिटी असेल. ओके, राईट. आणि यालाच म्हणतात ॲक्च्युली मेल्टिंग पॉट. वेअरएज त्याचा काउंटर आयडिया काय, ॲक्च्युली त्याला म्हणतात सलाड बाउल. आता सलाड बाउल तुम्ही बघितलं असेल, त्यातल्या त्यात अमेरिकन सलाड बाउल. त्या सलाड बाउलमध्ये तुम्हाला अनियन, क्युक्युंबर, बीट यासारख्या गोष्टी दिसून येतात. आणि ते कसं असतं, त्याला डिफरंट चवी असतात, टेस्ट असतात, प्लस ॲक्च्युली त्याला एक कलर प्राप्त होतं वेगवेगळ्या, आणि त्याच्यामुळे ते सुंदर दिसतं. तर काही लोकांचं म्हणणं आहे की अमेरिकन समाज हे मेल्टिंग पॉट नाही आहे, सलाड बाउल आहे. आणि ते कसं आहे, विविधतेने ॲक्च्युली नटलेलं आहे, म्हणून ते सुंदर दिसत आहे, ॲक्च्युली ॲस्थेटिक असतं ॲक्च्युली ते. त्याला म्हणतात सलाड बाउल. याच प्रकारची संकल्पना ॲक्च्युली भारताला पण लागू करण्यात आलेली आहे. तर भारतीय जे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं म्हणणं आहे आपण सलाड बाउल आहे. तुम्ही तुमची प्रादेशिक, वांशिक आणि ॲक्च्युली तुमची रिलिजियस जी ओळख आहे ती तुम्ही मेंटेन ठेवू शकता सलाड बाउलसारखी, आणि तुम्ही ॲक्च्युली एक राष्ट्रीय एकात्मता पण ठेवू शकता. राईट. हेच ॲक्च्युली दोन्ही कॉन्सेप्ट आहेत. आणि प्लस पण असं काय होतं आहे की या सलाड बाउलला काही थ्रेट्स पण निर्माण होत आहेत, असं पण लक्षात येत आहेत. त्याबद्दल नेक्स्ट रीलमध्ये चर्चा करूया.